तर चला मित्रांनो, आज आम्ही चाललो ट्रेजर हंटला. ट्रेजर हंट म्हणजे तुम्हाला वाटत असेल काय खजिना वजिना, तर हा खजिनाच आहे. पण आज आम्ही चाललो, हा असा खजिना आहे ना, हा जंगलामधला खजिना आहे. आम्ही चाललो कंदमुळं काढायला. आहे पुढं माझे मामा ना, आम्ही चाललो ह्या डोंगरामध्ये वरती. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय जंगलात कंदमुळं काढायला. कंदमुळं कोणत्या, हे कोणत्या रे कंदमुळ्या? अनुवा तुम्हाला माहीत नसेल तर चाई माहिती आहे का? चाई, जे चाईचं कंद असतात ना त्याच्यासारखंच असतात. पण याला काढायला खूप कष्ट घ्यावे लागतात. मला वाटतं कमरे एवढं आतमध्ये खोदावं लागतं. वरती असं बारीक झाड वेल असतं ना, कमरे एवढं खाली असतात. तर आज तुम्हाला मी प्रॉपर प्रोसेस दाखवतो त्याची, कशी खणतात. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे, फर्स्ट टाईम अनुभव घेतोय, तुम्हाला दाखवतो. ना आपल्याला जायचं बघा ह्या जंगलामध्ये. इकडे दिसतं का हा जंगल असा, इकडे शिरपुंजाचा भैरोबा, ह्या डोंगराच्या मागं तो डोंगर आहे भैरोबाचा. हे बघा अजून पण एवढ्या उन्हामध्ये डोंगराला पाण्याची सर लागलेली आहे. म्हणजे आपल्याला वरती पाणी भेटेल, तर पाण्याचं काय टेन्शन नाही. आत्ता जस्ट चालतं असं समजलं आहे का संक्रांतीच्या आधी हे कण काढायला जातात, हे कंद. तर उद्या संक्रांत आहे ना, आज आम्ही चाललो आहे ना. फक्त आम्हीच नाही, म्हणजे माझे दोन मामा, सागर मामा, श्रीपद मामा, बाबा आहेत. आम्हाला वाटलं आम्हीच चाललो आहे. तर आता जस्ट मामाने सांगितलं का आपणच नाही आहे, म्हणजे अर्धा गाव गेलेलं आहे. तर तिकडून जो दुसरा घाट आहे ना, आता इथून तुम्हाला दिसणार नाही, पण दिसलं तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. त्या घाटाने पण अर्धे लोक चाललेत बघा. इकडे तुम्हाला दाखवतो, पुढे गेल्यावर दाखवतो. 2 मिनटं फक्त. तो बघा, हा बघा, हा घाट बघा, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, इथे दिसतोय का? इथं मग असे लोक होते, ते आता पुढं गेले वाटतं. तेव्हा तिथं बसले, तुम्हाला दिसतात का नाही माहीत नाही, मला पुढं गेल्यावर दिसतील किती लोक आहेत. तर त्यांच्या आधी आपल्याला जाऊन, त्यांच्या आधी आपल्याला पोचायचे, वेल शोधून आपल्याला खोदकाम चालू करायचे. नाही तर कोण पण लगेच येऊन तिथं नंबर लावतात आणि घेऊन जातात. खूप कष्ट घ्यावं लागतं त्यासाठी. पामूस वैताग येत आहे. चलो. विहीर बघा किती मस्त आहे. डोंगराच्या पायथ्याला ना तुम्हाला कधी पाणी भेटेलच. हा बघा वरती पाबरगड, हा इथून असं असा आणि इकडून असं जायचं रस्त्यावरती. हे बघा मित्रांनो, आता शेती वगैरे संपलेली आहे ना. इथून आता असा घनदाट जंगल चालू होत आहे. इथून सगळे जंगली आंबे वगैरे, म्हणजे आंबराईच बोलतो त्याला, सगळे आंबे वगैरे असे सगळे जंगली झाडं तिथं. मी मागं राहिलो, मला पटकन पुढे जावं लागेल, नाही तर मी इधर किधर भी खो जा सकता है. हा कुठं गेला बघा, कसं आहे भाई. इथं कोण गेला ना, तो गेला. खाली पण बघत जायला लागेल. हे बघा, हे सगळे आंब्याचे झाड आहेत. अख्खा जंगलच आंब्याने भरलेलं आहे. आम्ही बारीक होतो ना, तेव्हा आम्ही इकडे यायचो आंबे तोडायला. चला आता तुम्हाला पुढं अजून भारी भारी असे व्ह्यू दाखवतो, आणि मी पण बघतो, कारण मी बऱ्याच वर्षांनी जंगलात घुसतोय. चलो. पक्ष्यांचा आवाज आहे का? फुल घामाघूम झालो मी, जमलो. हे झाड पिशवी बघा केवढी जड आहे. एवढी पण जड नाही, पण चढायला लागते तर जड लागते. बाबू बघा, हे बघा आता हिरवे हिरवे पालं फुटलेत मस्त. आता फुलं येतील का मग करवंद पण येतील. हे काय झाड रे, भारी दिसतंय. हे बघ, हे हा काय मस्त आहे. वरती पानं बघ कशी आहेत. शेळ्यांसाठी खास आहे काय. लोक हातावरती टॅटू काढतात, असे पानं लावतात आणि छापतात. हे बघा, हेच ते जंगली टॅटू, नॅचरल टॅटू एकदम. हे बघा सगळे झाडं आहेत इथे बघा. हे व्हाईट व्हाईट दिसतात ना सगळे, त्याचे ते बघा इथून अख्खं भरलेलेच.
आपण मग काढला असता, पण ते सध्या सुकून गेलेले आहेत. हे बघा, पुढं अजून असं काय असेल ना जे जंगलामध्ये तुम्हाला बघायला भेटेल किंवा तुम्ही बघितलं नसेल, जे मी बघतोय नक्की तुम्हाला दाखवेल व त्याची माहिती देईल. हे बघा, सगळे तेच झाड आहे तिथं. चलो हे चल, हे दम लागायला लागलं आता. वाव, हे फुलं कसले आहेत रे. हे बघ, हे छोटे छोटे बुरांडी. हे बघा किती मस्त आहेत बुरांड्याचे फुले. हे बघा, आपण इथं पिशव्या ठेवल्या आपल्या. गावातले लोक भेटले, चला तुम्हाला दाखवतो मी. इथं पण खोदलेलं आहे. तिकडं बघा खोदायला घेतलं. बघा केवढं खोल खोदले. बघितलं बघा, मग ते काका किती आतमध्ये गेले. तर तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. बघा एक कण भेटला बघा. नाही मी म्हाताऱ्याला लाईल पण केवढं खोल खोदले काकांनी बघा. अजून एक भेटला. एवढं कंदासाठी एवढं खोदलं लागतं. तुम्हाला दाखवतो बघा. नाही असं तुकडं निघालं 2-3 याचा निघालं झालं एक एक कर त्याला काय असं आहे ना त्याचं चालू निघालं पाहिजे काही जागा नाही तेवढी कडा अशा जागे पाहिजे म्हणतात. हे बघा, याला म्हणतात अनु. एवढ्यासाठी एवढं खोदले. हो. कंदमुळी. हे बघा, आधी इथं पण होतं. इथं खणला होता. हे सगळं एवढं खणायचे. मोबाईल देत नाही, काही नाही, फोन देत नाही, काहीच नाही, करू नाही देत नाही आम्हाला. त्याच्यातच मोबाईल राहत आहे. आता आहे बोले म्हणा लाल कंदमुळे आचमाई गोते मला नाही का खायचे कंदमुळे खायचे जुनी लोक कंदमुळे. हे बघा, असा रस्ता आहे. त्या खालून जायचे. बाबा बाबा, त्याला काटे बघा कसे आहेत. अख्खे अंगाला टोचतं ते. मामा गेला पुढं. मला दाखवून कसं जातो. बाबा बाबा, हे बांबूचे सुकलेले झाड आहेत. बाबा डोक्यात लागला माझ्या. बाबा डेंजर नाही. बघा काय काय घुसलं डोक्यात, काय नाही. एवढे झाड होते ना, तुम्हाला खोटं वाटतं. हे बघा, इथून आलोय. रस्ता तर आहे का इकडून पण. हे बघा, इथं मी बसलो झाडाखाली दम घ्यायला. हे वारूळ बघा. वेरूळच बोलतोय मी, वारूळ दिसतं का. हे बघा किती मस्त आहे. हा, डेंजर. मामन तर इथंच होतं. तुम्हाला आवाज येते काय का. बघा वरती डोंगर. भोवले डेंजर काम झालंय. आता आपला स्पॉट इथं आहे. आपल्याला इथं खोदायचे. ते बाजूचे घरातले होते तिथं, मामांच्या बाजूला राहतात. त्यांना तर भेटला. तर आपल्याला भेटतं का नाही बघूया. भरपूर झाडं लागले, तेवढे घासलेत ना. म्हणजे काय काय जंगली झाडं होते, पण त्यांचा पालांचा असा वास एवढा भारी होता ना, एकदम मस्त. काटे तर टोचले पण मस्त वास होता. बघा तुम्हाला दाखवतो कसे टोचलेत. हे बघा, इथं दिसतं का नाही काय माहीत. हे बघा बेकार. बघ कसं किती किती काय काय टोचले. तर मी अर्ध काढलं. बघा, आमच्या जागेवर आम्ही फायनली पोचलोय. थोडे पाटल पण नंतर अभिमान वाटेल. हे बघा, आमचा खजिना आम्ही काढतोय. आता भेटला तर बरं आहे. बाबा फुल ऑन पॉवर. कुठे दाखव. एवढा भेटला एक. इकडे ना दाखवायला पुढे पुढची गटार पाहिजे तिथे तिने गटार काढली आधी. हे काय इथं मागच्या वर्षीच आहे. इथं भेटला बघा. आता अजून एक झुमकर जरा दिसतंय का. दिसला कसा वाईट वाईट. हे बघा, आता अंधार इथं दिसत नाही. हे बघा, दिसला ना. खोदताना त्याला लागलं नाही पाहिजे. एकदम आरामात काढायला लागतंय.
मुंडला गेला आधी पण इकडं खोदलेलं आहे. इकडं इथं मागं पण खोदलेलं आहे. असे जंगलातले रस्ते आहेत. हे बघा भेटला माप आहे माप, बाबाचा माप. ओढत नाही माझ्याकडून बघा गोटा होता ना. बघितलं ना कमी पडला. टेक्नॉलॉजी आहे. एवढा खंड तेव्हा एवढं निघालं. तिला ठेवू द्या कुटक्यापाशी. कुठे बारीक आहे त्याचा तिला तो कवरचा आता तिकडून पिवळी पानं आहे का हे पानासारखी हे का इथं अच्छा अच्छा ते वरती हेच नाही हेच ना. तिथे जाऊन पळवे मोठा येईल तिथे बघा बाई लोक तोडून घेऊन जातात म्हणून बघा. आहे वर. हा बघा असं आधीच वेल तोडायला लागतं बघा. असं फक्त निशाणी एवढीच ठेवतं वेलाची. दिसतं का एवढ्यावर शोधायचं आणि मग खोदायचं. एक भेटला आता दुसरा वेल. बघा तुम्हाला वेल दाखवतो कसं आहे बघा. मामा सांगाल बघा. सांगडे आता हे बघा आपलं पान खातो माहिती नागेलीची पानं तशी पानं त्याचे बघा. दिसतंय का हे पानं सुकलं का बघा. हे बघा कसे दिसतात. नागिनीचं पान, हे बघा तांबोळ्याचा आणि याचं पण सेम सेम आहेत पण थोडंसं फरक आहे थोडासा यांच्यामध्ये. फरक आहे. वेल बघून ठेवा. तुमच्याकडे दिसला तर तुम्ही पण खोदा. ते कळणार नाही की आणवाचा कोणता तांबोळाचा कोणता. सेम सेम बट डिफरंट. पूर्ण असा हा अख्खा फिरून इथं खाली आलाय. हे बघा इथे आता आम्ही इथं पण खोदकाम करू बघा. दिसतंय का हा शोधला नाही आता येतं इथं. हे बघा एकदम वेलाच्या दोन्ही बाजूने उकरायला लागतं बघा. इकडून खोदलं आणि इथून खोदलं. हा मध्ये असं वेल आहे. जपून तो तुटायला नाही पाहिजे. म्हणजे मोस्टली तुटलेलं नाही तर चांगलं राहते. एवढं खोदलं आणि भेटलं बघा तेवढं. गेल्या वर्षी ते बारीकच होतं ते. इले हे गेल्या वर्षी तर बारीकच होता. ही मर आहे म्हणजे हा गेल्या वर्षीच आहे. कुजून गेलाय आणि हा आत्ताच आहे. म्हणजे आता तो बनत असेल जस्ट. हा वेलाची साईज बारीक आहे त्याच्यामुळं हा जास्त पोचला नाही गेला. बघू तरी इकडे अजून. हे बघा कसं झालंय ढग. हे बघा क्लायमेट कसं झालंय ना. काल रात्री तर पाऊस पण पडला होता टिपिक टिपिक. बघा इथं लागलंय बघा. बाबाला काम बघ कसं आहे का धक्का. उकरून घे बघा एकदा मोडला खाली उकरायच लागल उकर फार मोठी आहे. बघा आता आम्हाला लागलं तिसरा वेल. मुळ्या पण लागलं इथं तुम्हाला दिसतात का बघा वाईट दिसत. हे बघा कॉन्टेंट कॉन्टेंट. बारीक निघलं ना पण रताळ्यासारखा. मोठा येल नाही ना तसा भाऊ. तो संपला तो बघ. तो एवढं लगेच संपतो. बरं हे इकडे घेतो का पहिला. आतापर्यंत एवढे भेटले हे बघा. दिसले ना एवढे झाले. डागरातला तो डागरातला असे मोरे इथे एक मामा गेला इकडे खाली स्वतःला. इकडं इथंच कुठेतरी आहे. आवाज येतो का. हे बघा इकडे बघा. तो बघा केवढा गेला. हे बघा मी बघा कुठं उभं आहे. हा बघा दिसतं का एवढं एवढंसं माझ्या कमरेच्या लेवलला. म्हणजे तेवढं आतमध्ये खोदलंय. हा छोटा आहे. इथं पण बराच मोठा होता पण आता तिथं माती टाकले. मागच्या वर्षी बाबांनी आजीने खोदलं ते दाखव रे केवढा आहे. जा ना एवढं. तुम्हाला असं वरून असं समजत खालून बघा केवढा खोल खोदलाय. दिसतं का. आणि बघा आता आपला हा वेल बघा तुम्हाला वाटत असेल काहीच नाही म्हणे बघा ना. आम्हाला आता इथं वेल भेटलाय बघा. बघा दाखव ना असली पाणी असली आता डायरेक्ट वेल येते. हो इथं वेल आहे बघा. बाबांनी तिकडे साफसफाई करून घेतली. आपण इकडं साफसफाई करून घेऊ. म्हणजे उन्हाला पण काय झालंय
मध्येच ऊन येते मध्येच ढग येतं ते. आता बघा किती ऊन आलाय, ढग पण येत. आता आमच्यावर ऊन पडायला लागला. हे बघा या डोक्यात बघा काय काय केलं बघा. दिसतंय का? हे बघा बेकार अख्ख्या केसांची वाट लागली. अजून दाखवतोय बघा इकडं बघा. दिसलं का शर्टवर ते बघा. अजून एकदा लागलाय वेल. चौथा टाइम लावला पण किती असं काही सांगू नाही शकत. कधी कधी भरपूर मोठे असतात. किती मोठे असतात जसं वेल असेल असं वेल जर मोठा असेल ना तर कंदमुळे पण मोठा असतात. काही छोटा आता तुम्हाला बघ दाखवतो. जरी तूच दाखवतो. हे बघा हे लागलेलं आहे. अजून याला खोदायचे खाली. याला पूर्ण खोदून देऊ आणि मग बघू. परत एक भेटला चौथा. तो तेवढाच होता. आम्हाला वाटलं खाली असेल. आम्ही हे बघा दगड बिगड सगळी काढली होती. चल पकड. रताळ सारखंच आहे. पण हे व्हाईट कलर मध्ये असते. आपलं रताळ लाल लाल असतात. पूर्णपणे नैसर्गिक ओरिजिनल सेंद्रिय प्युअर नॅचरल. तुम्हाला बोललो होतं ना ट्रेजर हंटला चाललोय. हाच तो खजाना आहे. याच्यासाठी लोक कुठं कुठं शोधतात. नाही आपल्याला आमच्या गावाला भेटते. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पण या तेरुंगणला. आपण जाऊ. अच्छा याच्यात टाकलेच वाटतं. बघा आतापर्यंत एवढा स्टॉक झालाय आमचा. बघा एवढे झालेत. इतकं खोदलंय. चाल सगळे का खोदून ठेवले. आंब्याचे झाड बघा. याला बार पण आलाय. मस्त आंबे येतात मामा बोलतो. हा बघ किती मोठं कडीपत्ता झाड आहे. आणि तुम्हाला दाखवतो बघा. हा इथं बघा केवढं मोठं आहे. हे बघा वास बघा किती मस्त येते. कडक बघा परत अजून एक भेटला. एवढं खोदलंय बघा. दिसतं ना इथून 3 जणांनी मिळून. इथं लागलं तुम्हाला दाखवतो मी. त्याला मापच द्यायचे फक्त. आता फक्त मोठा निघला पाहिजे बस. म्हणून काढल्यावर तुम्हाला दाखवतो. जागा पण घ्या ते म्हणलं आतमध्ये तिच्या बरोबर जायचं होतं. म्हणजे कॅन्सल करायचं पाहिजे तर उद्या करू. किती खोल असं तरी आणलं हा. आता आपण एक काम करू. पार दिसते ना हिला उभा करू. तुम्हाला अंदाज येईल किती खोले. हे बघा मामाच्या छातीपर्यंत लागते. म्हणजे त्याला पोटाच्या वरती बरोबर ना. ठीक आहे चालेल. आता बघू थांब एक मिनिट. बघा तुम्हाला समजेल. आम्ही घेतल्या बाबाने काढायला. ते पार दे का नाही तर बाबा. आता ट्रॉफी बघ कशी निघेल आमची वरती. आत्ता बघा बाईकडे फिर. तिथूनच फिर जायचं. बघितलं केवढा मोठा आहे. माती माती पाडायची ना. तर बघा तुम्हीच बघा व्हिडिओ मध्ये दिसते ना बाबाच्या डोक्यापासून तर कमरेच्या खाली गेलेलं आहे. केवढा मोठा कंद काढलाय आता मी. कसं आहे खतरनाक झालं का. हे बघा आता बघा तुम्हाला अंदाज येईल केवढा मोठा आहे. बाबा किती आतमध्ये बघा. पाय बघा बाबांचा आहे का नाही. या बाबावरती आता
नाही का नाही माझ्या डोक्यापासून बघ एवढं कसं आहे हे गे रे माझ्याकडून तुला गिफ्ट. काय बाबा 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 बाबा, आज नशीब लय खराब आहेत माझे, लय खराब आहेत. परत चपलीतून काटा घुसला डायरेक्ट वरपर्यंत. आई शपथ कुठं गेलं बाबा, हे बघा दिसतंय का बघा. आता नीट पाय ठेवून जायला लागेल. बघा कशा गुफा आहेत, इकडून तिकडून गुफा, इकडून जाऊ का इकडून जाऊ, त्यातून घुसू आपण. आत्ता बघा तुम्हाला दिसलं कसं जायला लागतंय. आता बाबा चेक करतात ना की खाली आहे का नाही. खोदकाम नको करू. म्हणजे मोठा आहे का नाही छोटा ते समजायला पाहिजे ना. सगळं दिसलं आपल्याला एकदम मग असा जरा कन्फर्म झाला. शूटर नेक्स्ट आधी असं माहित असं तर या आल्या आल्या याच्यावर भेटलं असतं. आल्या आल्या याच्यावर भेटलं किती मोठा अजून खाली गंज लांब गेलाय खाली परत लागला नाही ना अजून. खालीच चाललंय वेळ. कम डुईंग ब्रेकफास्ट. भज्जा रोल भज्जा रोल. लय दिवसाचे असं मला वाटतं डगर मग का डगर असत लय दिवसाची सर. या जेवायला आता आम्ही जेवतो मस्तपैकी. वेल काय भेट ना भूक काय मिट ना. खालच्या एक तास भाई एक आमचा 6वा फेल गेला. हे बघा तरी केवढं खोदलंय बघा, दिसतंय का. आता परत अजून एक भेटलं इथं. 2 वेल भेटले. निघला पण लगेच पडला. व्ह्यू बघा व्ह्यू व्ह्यू. हे देखो कुठं तो अजून इथे बघूया आपण. बघा काय काय तुम्हाला सांगतो. वेल डायरेक्ट तोडून टाकलं समजा म्हणे. कुट्टी मारून ठेवली. कुट्टी मारले बघ तुम्हाला दाखवते दिसली का. तो असं ठेवलंय. नंतर लोक शोधून IQ 100%. कोणाला भेटेल नको म्हणून असं मी ब्लॉग मध्ये टाकलं नाही तर गावाले बघतील. बाबा साधं काम करते. बाबा एकदम टॉपचा विषय करतो. साधा काम नाही नुसतं बांधकाम. आमचं बांधकाम चाललंय इथं. बाबांचं बांधकाम तिकडे चाललंय म्हणजे खोदाचं काम चाललंय. इथं भेटेल लवकर भेटेल. इथं तर बाजूला आहे बाई. इथं एक मिनिटात भेटले. भुसभुशीत जागा होती मस्त. आमचा कॉन्टेंट फाटला इथे थोडासा भेटला. निघाल का सगळं इकडे राहिलं ना पुढं उडून घेऊ का माती. बघा एक शेवटचा आम्ही काढला आता लास्ट. एवढा हातभर मोठा आहे का नाही. तिकडे वर तिकडे बघा मस्त एवढा फॉल आहे. चला किती खड्डे आता आम्ही जातो घरी. आणि आता येईल वाघोबा. वेगळ्या डोंगरावर बसलेला असतो. असं नशिबात होईल दर्शन. चला आता आपला बाजा बसतो आवडा. इथं खोदले अजून इकडे खोदले अजून इकडे पुढे खोदले. चला आता चला आता घरी जाऊन भेटूया. चलो आता स्टॉक चलो. हा चलो आता आम्ही चाललो घरी. इथं रस्ता चुकला का तो हुकला. नो गुगल मॅप नो नेटवर्क.
जिधर से एंट्री किया था उधर से एग्जिट. कुठं राहिला मला कसं एंट्री. आता झालं वाघ्याचा टाईम. आम्ही आमचा सगळं सामान घेतलं, बॉटल बिटल, पण आम्ही चाललो होतो घरी. कारण की इकडे ना वाघ कधी पण येतो बाई, सकाळी दुपारी बाई, त्याचा असा टाईमच नाही राहिला. वाघ म्हणजे पहिले पट्ट्यावर होता आपण जो टायगर बोलतो, आणि आता ते वाघ इकडे दुसरे चित्ता लेपड. आता इकडे ते आलेत, मराठीमध्ये त्याला बिबट्या बोलतात, बिबट्या बाई. ते कधी पण, आता कोण इकडं बकऱ्या पण आणत नाही, त्यामुळे आता संध्याकाळ झालं का लोक पण जास्त थांबत नाही. पहिले जो वाघ होता तो लोकांना हमला नाही करायचा, म्हणजे बकऱ्या बिकऱ्या खायचा, तो पट्ट्यावाला आपण टायगर बोलतो. हे साले बिबट्या कशावर पण उडी मारतात, काय रूल्स रेग्युलेशन काय फॉलो नाही करत. त्यामुळे आम्ही पण लवकर निघले. बाबा बोलतात चलो जल्दी कल्टी मारो. तेव्हा आमच्या जोडीला होते, पण पुढे चालले. एक सीटर इकडून आलाय आमचा. हे बघा ढगा बघा कसे झाले, एकदम गोल्डन. हा, आणि बघा आमचा फार्म हाऊस. पहिले ट्री हाऊस पण होता या झाडावरती, पण तो काढून टाकला. आणि बघा आमचा फार्म हाऊस इकडं बघा. पण आपलाच आहे. हे बघा इथं मेथी लावले, कशी लागली. आंबाला बघ खायला बारबीर आला रे मस्त. हे बघा आमचं फार्म हाऊस कसं आहे भाई. इथे डुकरा बिकरा वाघ बिग सगळे तिथे रात्रीची. पोरं बघ अशी क्रिकेट खेळतात, मस्त ग्राउंड आहे इथे. एक आहे खालच्या शेतात पण एक आहे, तो अंडरमचा आहे. हा पण अंडरमचाच आहे, पण आहे मोठा आहे. गावची पोरं बघा मस्त शेतामध्ये ग्राउंड केलाय, मस्त थर चोपून मारतात ना. सिटीमधली ज्या आयला 100 150 गाडा आणि टर्फला जायला लागतंय, ते पण 1 तास ना 2 तास. 5 मिनिटं पण एक्स्ट्रा नाही खेळून देत. असा ग्राउंड परवडतंय बघ. इथं बारीक पोरांचं इथं आहे, दिसला का. जातो बाबा न काय करता, जाम दमलोय बाबा. आम्ही मस्त गावाच्या सीमेवर आलोय, बांधून चाललोय. हे बघा पुढं गाव बघ किती भारी दिसते. ही वरती शाळा आहे का जी दिसते ना ती. इकडे शेत बघा, ऐका नाही सिटीपेक्षा भारी. मस्त थंड वातावरण. होता खाली होत भुईवर मग त्याच्यात माती आणि चांगली भेटलं तर काय 2-3 किलो असतील, जास्त असेल 3-4 किलो असेल. मग ह्या होणार जास्त लागला. त्याला कंटा करायचा होता बघ त्या निघाला वाव पुरात केला, त्याला फाकड्या लागल्या.